घरात लहान मुलं असतील ना, तर त्यांच्यासाठी चॉकलेट फिकलेट काही आणू नका. असे मस्त छान अशा आवळा कँडी, अशा निगुतीच्या वस्तू करून ठेवल्या ना, मुलं आवडीने खातील. आता आवळ्यामुळे काय होतं, भूक वाढते, पचनशक्ती वाढते, तोंडाला पण चव येते. आता बघ इथे मी काय केलं, अर्धा किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून पुसून वाफवून घेतले. वाफवलेले आवळे ना थोडेसे गार होऊ द्यायचे आणि मग फोडी करायला घ्यायच्या. कसं आहे, ह्या एक एक फोड जरी पोराने खाल्ली ना तुमची दिवसातून, तरी पण म्हणजे 3 वेळा द्यायचं त्याला. मागितलं का चॉकलेट घे बाळा, जरा जास्तीचं गोडीचं करायचं, मग अजून जास्त आवडीने खातील ते. तर बघा आता अशा पद्धतीने मी सर्व फोडी करून घेतल्या आणि आता ह्या मोजून घ्यायच्या बरं का. अंदाजे मात्र करू नका, कारण काय मग जास्त गोड किंवा जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर ते समजतं. आता 2 वाट्या माझं इथे भरलेलं आहे, तुम्ही वाटी कप काही घ्या. तर आता याच्यात साखर घातली 1.5 वाटी. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 2 वाटी घाला. आम्ही थोडं कमी खातो म्हणून कमी घातली. थोडीशी वेलची पूड घातली, म्हणजे अर्धा चमचा वेलची पूड घातली, झाकून ठेवलं आणि मध्ये मध्ये काय करायचं, त्याला मिक्स करायचं. आता पहिल्या दिवशी मिक्स केल्यानंतर बघा असं थोडंसं पातळ होतं, पुन्हा त्याला झाकायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं अगदी मस्त असं सिरप तयार होतं, म्हणजे ना असं पातळ असा रस तयार होतो. आणि आवळ्याच्या फोडी ना साखर असं मस्त शोषून घेतात आणि छान अशी मग त्याची चव वाढते बरं का. तर आता काय करायचं, ताटामध्ये ना ह्या अशा टाकून घ्यायच्या, एखाद्या झाऱ्याच्या मदतीने घ्यायच्या, म्हणजे जास्त साखर पण नाही येणार आणि कमी गोड पण नाही राहणार. अशा पद्धतीने थोडं रसरशीत असं वाळत घालायचं. आता हे वाळत कसं घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते बरं का. आता हे वाळत घातल्यानंतर या सिरपचं काय करायचं बाबा, तर याचं काही नाही, सरबत करा, आवळा शॉट करा, किंवा अजून काही एखादी रेसिपी पण करता येते, ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आता हे ना सावलीत वाळवायचे बरं का, अजिबात उन्हात वाळवू नका. उन्हात टाकाल ना, वरून मस्त कॉटनचा कापड टाका आणि मग वाळवा. 3 ते 4 दिवसात मस्त असे आवळे आपले वाळून होतात. कारण आता थोडीशी थंडी पण जास्त आहे ना, म्हणून मला 3 दिवस लागले होते. आता हे चांगल्या स्वच्छ बरणीत भरून घ्या, म्हणजे स्वच्छ केलेल्या, आणि सबस्क्राईब करा पटापट आणि मुलांना खायला द्या बरं.